करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 9 गुणरूप. समास 3 निषेध निरूपण नाम. श्रीराम समर्थ. श्रोती केला अनुमान, ऐसे कैसे ब्रह्मज्ञान. काहीच नाही असोन, हे केवी घडे. जय सद्गुरू. समर्थांनी दशक 9 गुणरूप गुणांचा रूपांचा दिलेला आहे. आणि त्यामधला समास 3 निसंदेह निरूपण. जिथे कुठे संदेहच नाही आहे तो म्हणजे निसंदेह. समर्थ म्हणतात, ब्रह्मज्ञानी माणूस नाना प्रकारच्या यातना भोगतो, दुःख भोगतो, संकट भोगतो, पण या सर्वांचा त्याच्या मनावर जो परिणाम होतो असे सामान्य माणसाला वाटते. आणि म्हणून आक्षेपाला उत्तर देत आहेत की अज्ञानाच्या दृष्टिकोनातून ज्ञानी माणसाच्या जीवनाकडे जर पाहिले तर हे अनुमान चुकीचं निघते आणि विकृत निघते. तेव्हा अज्ञानाच्या भूमिकेतून बाहेर पडायला असं म्हणतात की जो पुरुष करून अकर्ता बघून अभक्ता असतो तो योगी झाला. आणि त्याला योगेश्वर असं म्हटलेलं आहे समर्थांनी. आपण असून नसणे, कुठून नसणे, कुठे करता, रडून करता, रडला कुंतून करता, कुंतला योगेश्वर, हे गौड बंगाल आहे. समर्थाने दिले पहिल्या ओळीत. श्रोती केला अनुमान, ऐसा कैसा ब्रह्मज्ञान. काहीच नाही असोन, हे केवी घडे. मागील समासात ऐकून श्रोत्याने प्रश्न केला, हे असे कसे ब्रह्मज्ञान. ब्रह्म असून काहीच नाही हे कसं शक्य आहे. सकळ करून अकर्ता, सकळ भोगून अभोगता, सकळामध्ये अलिप्तता येईल कैसी. म्हणजे ही स्थिती ओळखण्यासाठी पात्रता असली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की अज्ञान रूपी दरिद्रात लोळणारा ज्ञानाच्या ऐश्वर्य कळणार नाही. म्हणजे सर्व करून अकर्ता सहाणे, सर्व भोगून अभोक्ता असणे आणि सर्वात राहून अलिप्तता हे कसं काय शक्य होईल. समर्थ सांगतायत, तथापि तुम्ही म्हणता योगी भोगून अभोक्ता, स्वर्ग नरकही आता येण्याची नाही. म्हणजे श्रोता म्हणतोय इथे, तथापि तुम्ही म्हणताय की योगी हा सर्व भोगून अभोगताय, मग स्वर्ग आणि नरक यांनाही हाच न्याय लागू पडतो काय, असं श्रोता वक्त्याला म्हणतोय. जन्म मृत्यू भोगिलाची भोगी, परी तो भोगून अभक्त योगी. यातना ही तया लागी, येण्याची पाडे. इथे म्हणतात जरी जन्म मृत्यू भोगावं लागलं तरी ते भोगून अभोगतच असतं का. मग याच न्यायाने यातना भोगत नाही असं म्हणायचं आहे का. कुठून नाही कुटीला, रडून राही रडीला, कोणतून नाही कुंतीला योगेश्वर. याचा अर्थ असा होतो की त्याला कोणी मारून टाकलाय, कोणी काढला तर तो मार खातच नाही आणि दुःखाने रडून तो रडत नाही. कण्णात कुंतून असून तो योगेश्वर खुंतत नाही. जन्म नासून घातला, पतित नासून झाला, यातना नासून पावला नाना परी. म्हणजे जन्म घेऊनही जन्मत नाही आणि पतित नसून तो नसत नाही, पतित होतो. पण याचा यातना नसून त्याला नाना यातना भोगावे लागतात. ऐसा श्रोतयांचा अनुमान, श्रोते घेतले आडरान. आता याचे समाधान केले पाहिजे. म्हणजे या वक्त्याच्या बोलण्यावर श्रोत्यांनी विचाराच्या आडरात शिरून अनेक हशब घेतले आणि त्याचं आता समाधान केलेच पाहिजे. समोर सांगतात, वक्ता म्हणे सावध व्हावे, तुम्ही बोलता बरवे, हे पर्ये तुमच्याच अनुभवे, तुम्हास घडे. समर्थ म्हणतात, जर तुम्ही सावध व्हा, तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला जे वाटते ते तुम्ही बोललेले आहात ते योग्यच आहे. आता
जे आता पुढे मी सांगणार आहे ते तुम्ही श्रवण करा, ऐका. ज्याचा अनुभव जैसा तो तो बोलतो तैसा, संदेह विन तो दिवसा तो निरर्थक. समर्थ सांगतात, ज्याला ज्याला जसा अनुभव येतो तो माणूस त्याप्रमाणे बोलतो. आणि ज्याच्याजवळ संपत्ती नसते त्याच्यावर आपण भरोसाही निरर्थक ठेवत नाही आणि तो निरर्थक ठरतो. नाही ज्ञानाची संपदा, अज्ञान दारिद्र्ये आपदा, भोगिल्याची भोगी सदा, शब्द ज्ञाने. म्हणजे ज्याच्या जवळ ज्ञानाची संपत्ती नसते आणि तो अज्ञानरूपी दारिद्र्याने सर्वकाळ आपताच भोगत असतो, त्याला शब्दज्ञान असले तरी त्या जन्ममरणाच्या संकटातून त्याची सुटका होत नाही. योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर तो चतुरे ओळखावा. समोर सांगतात, योग्याची ओळख योग्यालाच समजते आणि त्याला पचते. जो श्रेष्ठ ज्ञानी असेल तोच दुसऱ्या ज्ञानी माणसाला ओळखू शकतो आणि तो अत्यंत चतुर असलेल्या चतुर माणसाची पारख करू शकतो. अनुभवी अनुभवयांस कळे, अलिप्त अलिप्तपणे निवळे, विदेहाचा देह भाव गळे, विदेहे देखता. म्हणजे जो अनुभव असतो तोच अनुभव पुरुषाला जाणतो आणि जो अलिप्त असतो त्यालाच अलिप्त पुरुषाला पाहून संतोष वाटतं. आणि जो विधेय असतो त्यास कुणीही विधेय बाहेरचा भेटू दे तरी तो त्याचा आनंदाने देहाभिमान करतो, देहाभिमान हरपतं. बद्धासारिखे सिद्ध आणि सिद्धासारिखा बद्ध, तो भाविल तो अबद्ध, मनावचन लगे. म्हणजे कोणी एखादा सिद्ध असून बद्धासारखा वागत असेल तर एखादा कोणी बद्ध सिद्ध म्हणजे जो मानित असतं, म्हणून त्यांना जो एकसारखा मानतो तो मूर्ख असतो आणि सांगण्याची आवश्यकता नाही. समर्थ सांगतात, झडपला तो देहधारी आणि देहधारी का पंचाक्षरी, परंतु दोघा एक सरी कैसे द्यावी. म्हणजे ज्या एखाद्या भूताने ज्याला जडले असेल तो देहधारी असतो आणि ती भूतबाधा नाहीशी करणारा मांत्रिकही देहधारी असतो, म्हणून दोघांना एकसारखे कसं म्हणता येईल. तैसा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवन मुक्त, दोघे समान मानिले तो युक्त, कैसा म्हणावा. आम्हाला सांगतात, त्याप्रमाणे अज्ञानी पतित असा माणसाला ज्ञानी जीवन मुक्ताला समान मानेल हे कसं काय शक्य आहे. त्या पुरुषाला सानं कसं म्हणावे. समर्थ म्हणतात, आता असो हे दृष्टांत, प्रचित बोलो काही हेत, एत श्रोती सावचित्त, क्षण एक व्हावे. म्हणजे आता हे दृष्टांत ज्याने पुरे झाले, आता प्रचितीचा स्वानुभवाचा जे विचार सांगतायत ते आपल्याला एकचित्ताने ऐकायचं आहे. जो जो ज्ञाने गुप्त झाला, जो विवेक विराला, जो अनन्यपणे उरला, नाहीच काही. म्हणजे जो जो कोणी ज्ञानाने गुप्त झाला म्हणजे देहाने असून नसल्यासारखे झालेला असतो, तो विद्याने आत्मस्वरूप विरून गेलेला असतो आणि अनन्यपणामुळे वेगळाच असा उरत नाही. त्यांस कैचे गवसावे, शोधू जाता तोची व्हावे, तोची होता म्हणावे, न लगे काही. म्हणजे त्याला कसं शोधून काढावे, कारण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न शोधणारा तद्रूप होतो, म्हणून त्यामुळे काही बोलण्यात प्रश्नच उरत नाही. देही पाहता देसीना, तत्वे शोधिता भासेना, ब्रह्माने निवडेना काही केल्या. म्हणजे त्याच्या देहाचा जो शोध घ्यावा तर तो नसतोच. तत्वात म्हणजे पंचभूतात शोध घ्यावा म्हटलं तर तो भासत नाही आणि ब्रह्मरूप झालेला असल्याने त्याला काही केल्या निवडून वेगळा काढता येत नाही. दिसतो तरी देहधारी, परी काहीच नाही अंतरी, त्यांचा पातावरी वरी कळेल काहीचा. म्हणजे दिसायला इतर सामान्य देहधारी माणसासारखा तो दिसतो, पण त्याच्या अंतरात मी देहा भावच नसतो. आणि वरवर पाहिले तर ते कुठून आपल्याला समजून येईल.
कळाया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर. ज्यास धुंडिता विकार निर्विकार होती. म्हणजे त्याची खरी स्थिती कळावी म्हणून त्याच्या अंतरंगाचा शोध घ्यावा, तर तो स्वरूपाकार झालेला समजतो. आणि त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर शोध घेणारा जो असतो तोच निर्विकार होऊन जातो. तो परमात्मा केवळ, त्यांसी नाही माया मळ. अखंड हेतूचा विटाळ झालाच नाही. जे तो केवळ परब्रह्म परमात्म रूपच झालेला असतो आणि त्याच्या ठिकाणी मायारूपी मळ सुद्धा नसतो. आणि जो अखंड एकरूप आहे त्याची इच्छारूपी द्वैतांचा वियल त्याला झालेला नसतो. ऐसा जो का योगी राज, तो आत्मा सहजी सहज. पूर्ण ब्रह्मे वेद बीज, देहाकार कळेना. म्हणजे असं जो योगीराज आहे तो अगदी सहजपणे आत्मरूप झालेला असतो. पूर्ण ब्रह्माने वेदाचे बीज असलेला ब्रह्मरूप योगी त्याच्या देहावरून ओळखता येत नाही. देह भाविता देहची दिसे, परी अंतर अनारिसे असे. त्यांस शोधिता नसे जन्म मरण. म्हणजे देहाकडे पाहिला तर तो सामान्य देहधारी माणसाप्रमाणेच दिसतो, पण त्याच्या अंतरस्थिती आतले गुण काही वेगळेच असतात. आणि त्या स्थितीचा आपण शोध घेऊ लागलो तर त्याला जन्म मरण नाही हे आपल्याला कळून येते. ज्यांचा जन्म मरण व्हावे, ते तो नवेची स्वभावे. नाहीच ते आणावे कोठून काहीचे. म्हणजे ज्याला जन्म मृत्यू असतात तो देह स्वाभाविकच नसतो, आणि तो जो जेथे नसतेच तेथून कोठे आणि कसे आणावे. निर्गुणाचा जन्म कल्पिला, अथवा निर्गुण उडविला, तरी उडाला आणि जन्मला. आपला आपण म्हणजे ज्ञानी पुरुष हा निर्गुण आहे, परब्रह्म स्वरूप आहे. असा जन्म झाला किंवा तो मेला असं म्हटलं तरी निर्गुणत्वात काही फरक पडत नाही. तो जन्मला काय आणि मेला काय हा अज्ञानी माणसाच्या कल्पना आहेत. माद्याने थुंकता सूर्यावरी, तो थुंका पळे आपणाच वरी. दुसऱ्यांस चिंतिता अंतरी, आपणास घडे. समर्थाने सांगितलंय माद्याने म्हणजे भर दुपारी जो कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी सूर्यावर न जाता ती आपणाच अंगावर पडते. म्हणून या संबंधी आपण ज्या कल्पना मनात करतो त्याप्रमाणे आपल्यालाच भोग भोगावे लागतात. म्हणजे ज्ञानी पुरुष जे जन्ममरण आहे हे चिंतिले असता त्याच्यावर आरोपित केल्यासारखे होते. म्हणून त्याचे तर काहीच बिघडत नाही, पण दोष आपल्याला लागतो. समर्थ राहायचे महिमान, जाणता होते समाधान. परंतु भुंको लागले स्वान, तरी ते स्वानाची आहे. म्हणजे एखादा सामर्थ्य संपन्न सज्जा झाला त्याचा थोरवी म्हणून जाणून पाहून मनाला समाधान होते. पण कुत्री त्याच्यावर भुंकतात, ते बोलून चालून ते कुत्रीच असतात, स्वानच असतात. आणि त्यांना थोरवी त्यांना समजत नाही. त्यांना कसे कळणार. ज्ञानी तो सत्य स्वरूप, अज्ञान देह मनुष्य रूप. भावासारिका फळद्रूप, देव तैसा. समोर सांगतात ज्ञानी तो आहे, सत्य स्वरूप तो आहे, पण अज्ञानी माणसाचा मनुष्य रूप दिसतो. आणि जसं जसं त्याचा भाव असतो तसा तसं तो दिसेल, पण आणि त्याला देव प्राप्त होतो. आणि त्याप्रमाणे तसा अज्ञानी माणसाचा सुद्धा आहे. देव निराकार निर्गुण, लोक भावी ते पाषाण. पाषाण फुटतो निर्गुण, फुटेला काहीचा. म्हणजे देह वास्तविक निर्गुण निराकार आहे. लोक पाषाणात त्याची भावना करतात, पाषाण फुटतो, पण निर्गुण निराकार देव कसा फुटेल. देव सदुदिता संचला, लोक बहुविध केला, परंतु बहुविध झाला हे तो घडेना. देव एकाला एकच सर्व ठिकाणी सेमच आहे. तर सामान्य लोकांनी त्याला अनेकांच्या नामरूपाचा केलेला आहे, म्हणून तो बहुविध झालेला आहे. असं घडत नाही.
देव हा एकच आहे, पण आपण काय 84 लक्ष योनी, आपण 33 कोटी देव असं मानलेलं आहे. तैसा साधू आत्मज्ञानी बोधे पूर्ण समाधानी अविवेक आत्मनिवेदनी आत्मरूपी. म्हणजे त्याप्रमाणे आत्मज्ञानी साधू हा बोधामुळे पूर्ण समाधानी असतो. तर सारे विवेकाने आत्मनिवेदन करून तो आपल्याशी एकरूप झालेला असतो. जळून काष्ठाचा आकार अग्नी दिसे काष्टाकार परे काष्ट होईला विचार बोलूची नये. म्हणजे लाकूड जळतं आणि त्यातील त्या अग्नीचा काष्टाचा जसा आकार असेल त्या आकाराचा दिसतो, पण ते परत काष्ट होईल याचा विचार तरी मनात बोलू सुद्धा नये. कर्पूर असे तो जळता दिसे तैसा ज्ञानी देह भासे त्यांचे जन्मविता कैसे करजळी उजरी. म्हणजे कापूर जळेना त्याचा आकार भासत असतो जळताना, त्याप्रमाणे ज्ञानाचा देह भासत असतो. आणि जळत असलेला कापसाचा खडा पण कर्दळीतून उत्पन्न होत नसतो. आणि तसा ज्ञानगिरीने दग्ध झालेला ज्ञानाचा देह एकदा नष्ट झाला की परत तो जन्मास येत नाही. बीज भाजने उगवेना वस्त्र जळाले उकळेना उग निवडिता निवडेना गंगेमध्ये. म्हणजे भाजले बीज असले तरी ते पेरले तरी उगवून येत नाही, आणि वस्त्र एकदा जळले की त्याची घडी उघळत नाही. म्हणून पाण्याचा प्रवाह गंगेला मिळाला की तो निवडून वेगळा करता येत नाही. सुवर्ण नवे लोखंड साधूस जन्म थोतांड अज्ञाना आणि प्राणी जडमूड त्यांचं हे उमजे चिना. म्हणजे परीसाने एकदा लोखंडाचे सुवर्ण केले की तो सुवर्ण परत लोखंड होत नाही. त्याप्रमाणे साधूला परत जन्म घ्यावा लागत नाही. आणि जे लोक अज्ञानी जडमूड असतात त्यांना हे उमजत नाही, म्हणून जन्म साप आहे, साप जन्म असतो हे आपल्याला समजतं. अंधास काहीच न दिसे तरी ते लोक आंधळे कैसे सन्नपाते बरेल तसे. सन्नपाती म्हणजे आंधळ्या माणसाला काहीच दिसत नाही म्हणून इतर लोकांना आंधळं कसं म्हणता येईल. आणि सन्निपात ज्वर झालेला रोगी ज्यासमुळे वाटेल तो बरू लागतो. आणि त्याप्रमाणे अज्ञानी लोकांनी साधूबद्ध की हवेत बरलत असतं. जो स्वप्नामध्ये भ्याला तो स्वप्न भय ओसनला जे भय जाग त्याला केवी लागे. म्हणजे स्वप्नात बांधलेला असतो, स्वप्नात घातलेला असतो, स्वप्नात भयाने बरू लागतो, स्वप्नात बोलू लागतो. पण तो जागा झाला की त्याला समजतं की हे स्वप्नभय कसे वाटणं. मुळी सर्पाकार देखली एक भ्याला एकही ओळखली दोघांची अवस्था लेखिली सारखीच कैसी. म्हणजे दोन माणसं रस्त्याने जात असताना त्यांना सर्पाकार मुळी दिसली, पण एकाने ही मुळी आहे ओळखली नाही, त्यामुळे त्याला तो सर्प वाटून भीती वाटली. पण दुसरा जरी ओळखला तो मुली आहे सर्प नाही हे ओळखले, त्यामुळे तो अजिबात घाबरला नाही. तशी ती दोघांची अवस्था सारखी आहे. सेम कसं म्हणता येईल. हाती धरिता हे डसेना एकांचं भासेना तरी ते काहीच कल्पना त्या अशीच बादी. ती मुळी हातात धरली की ती डसत नाही, हे भ्यायला माणसाला पटत नाही, म्हणजे त्याची कल्पना त्याला बाधक ठरते. विंचू सर्प डसला तेने त्याची जाळ कला त्याच लोक झाला कासा विस कैचा. म्हणजे ज्याला साप विंचू डसतो तो त्यामुळे व्यापक होतो, पण त्यामुळे इतर लोकांचे जीव कसे कासावीस होतील. ही स्थिती ओळखण्याची पात्रता असली पाहिजे. म्हणून वक्ता म्हणतो की अज्ञान रूपी दरिद्रात लोणणाऱ्या ज्ञानाच्या ऐश्वर्या कळणार नाही, पण वरवर पाहता ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात फरक सुद्धा जाणवणार नाही. पण भेद ओळखता आले पाहिजेत. योग्याची अवस्था योग्याला कळते, ज्ञानाची अवस्था ज्ञानीपुरुष ओळखतो, आणि स्वानुभवी पुरुष आत्मज्ञानी पुरुषाला ओळखतो. समोर सांगतात
सामान्य आणि सिद्ध दिसायला एकच असतात, पण त्यांची योग्यता एकच आहे हा समजणारा मूर्ख समजला पाहिजे. भ्रष्ट अज्ञानी आणि एखादा जीवनमुक्त ज्ञानी देहाने सारखेच दिसतात, म्हणून दोघांची योग्यता समान मानणे अविचाराचे ठरेल आणि तो भेद ओळखता आला पाहिजे. ज्ञानी पुरुषाने देहाने प्रगट जरी असला तरी तो आज गुप्त असतो. दिसतो तरी देहधारी, परी काहीच नाही अंतरी, त्यास पाहता वरी कळेल कायचा. म्हणजे देह पाहता देहाची दिसे, परी अंतर अनारिसे असे, त्याशी शोधिता नसे जन्म मरण. जो ब्रह्मरूप झाला त्याला जन्ममरण नाही. नाने तो सत्य स्वरूप अज्ञान देखून मनुष्य रूप, ज्याचा भाव तसा देव त्याला फळद्रूप होतो. खरा साधू देहाने जरी वावरत असला तरी अंतरीच्या प्रचितीने परमात्रूप होतो आणि त्याला पुनर्जन्म नसतो. देव जसा असायचा तसाच आहे. तो निर्गुण आहे, आकाररहित आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. पण अज्ञानी माणसं त्याला पाषाणाच्या नाना रूपात पाहतात. पाषाण फुटतो, पण लोक बहुविधा कल्पना करीतच असतात. नंतर लाकूड, कापूड, भाजलेली बी यांचे दृष्टांत दिलेले आहेत. लाकूड कापऱ्याप्रमाणे ज्ञानी पुरुषांचा देह असतो आणि जो पतन पावला तर पुन्हा जन्म घेत नाही. गंगेला मिळणारे ओहोळ, सोने झालेले लोखंड यांची सुद्धा उदाहरणं दिलेली आहेत. की साधूला जन्म मरण नाही हे तात्पर्य सांगण्यासाठी अंधारात दोरीला साप समजून एक जण घाबरून जातो तर दुसरा ती दोरी आहे म्हणून समजून गप्प राहतो. असा अज्ञानीचा व ज्ञानीचा फरक आहे हा समर्थांनी या संवादात सांगितलेला आहे. हा भिन्न परिणाम जसा व्यवहारात दिसतो तसाच आत्मज्ञानाच्या, ज्ञानाच्या व अज्ञानाच्या परिणाम अनुभवाला येतो. आणि जो ज्ञानी आहे त्याला आत्मज्ञानी पुरुषाची अवस्था कळते आणि अज्ञानी जो असतो त्याला जन्म मरण मात्र चुकत नाही. आपणाला ज्ञान व्हावे यासाठी लोकांचा प्रयत्न चालू असतो, पण या अज्ञानामुळे जन्ममृत्यूचे भोग भोगावे लागतात. समर्थांनी सावधान सावधान असं सूचना देऊन आपल्याला श्रुतवाच केलेले आहे. आता तुटला अनुमान, ज्ञानियांचं कळे ज्ञान, अज्ञानाचं जन्म मरण चुके विना. आता श्रोत्यांच्या शंकेचा समाधान झाले असेल तर तो ज्ञानी माणूसच होऊ शकतो. अज्ञानी माणूस त्याच्या ज्ञानी ओळखू शकत नाही आणि त्याचे जन्ममरण चुकत नाही. एकच जाणण्यासाठी लोक पडिले आटाटी, नेणपणे हिंपुटी होती जन्म मृत्यू. म्हणजे एका आख्याला जाणण्यासाठी लोक आटपाटी करत असतात, अज्ञानाने कष्टी होतात म्हणून जन्ममृत्यूचे दुःख भोगावे लागतात. त्याची कथानुसंधान पुढे केले परिचिन्न, सावधान सावधान म्हणे वक्ता. समर्थ सांगतात, समर्थांनी सांगितले जन्ममृत्यूचे भोग भोगावेच लागतात म्हणून समर्थांनी सावधान सावधान अशा 2 वेळा सूचना देऊन पुढील विषयाचे सूतवाचन केलेले आहे. आणि आता हे पुढच्या समासामध्ये आपल्याला श्रवण करायचं आहे. तोची कथानुसंधान पुढे केले परिचिन्न, सावधान सावधान म्हणे वक्ता. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे निसंदेह निरूपण नाम समास 3. जय जय रघुवीर समर्थ.